चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. मंत्रिमंडळ विस्ताराने एकीकडे जल्लोष तर दुसरीकडे असंतोष. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांची मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर अथणी शहरासह संपूर्ण मतदारसंघातील समर्थकांनी मोठा विजयोत्सव साजरा केला. तर मागील सिद्धरामय्या सरकारमध्ये महिला व बालकल्याण मंत्रीपद भूषविलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आल्यामुळे बेळगाव ग्रामीण मतदारसंघात नाराजीची लाट उमटली आहे. अनेक वर्षांच्या कालावधीनंतर लक्ष्मण सवदी यांची मंत्रिपदी नियुक्ती झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह संचारला आहे. बंगळूर येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत लक्ष्मण सवदी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर अथणी मतदारसंघात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. समर्थकांनी फटाके फोडले, मिठाई वाटली आणि एकमेकांचे अभिनंदन केले. कार्यकर्त्यांनी अथणी शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये मिरवणूक काढली आणि लक्ष्मण सवदी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. पक्षाचे झेंडे घेतलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी विजयोत्सवात भाग घेतला आणि आनंद साजरा केला. या मंत्रिपदामुळे अथणी मतदारसंघाच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास समर्थकांनी व्यक्त केला. मनपा आयुक्तांकडून राकसकोप जलाशयाची पाहणी. पश्चिम घाट आणि तिलारी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अर्धा टीएमसी क्षमतेचा राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरला असून मागील आठवड्यात हा जलाशय ओव्हरफ्लोही झाला होता. यानंतर सोमवारी महापालिका आयुक्त एम. कार्तिक यांनी राकसकोप जलाशयाला भेट देऊन पाण्याची पातळी, आवकजावक आणि जलसाठ्याची पाहणी केली. बेळगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य आधार असलेल्या राकसकोप जलाशयात यंदाच्या उन्हाळ्यात पाणीसाठा जवळपास संपल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट ओढावले होते. मान्सून लांबल्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्या काळात महापालिकेला पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी लागली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पश्चिम घाट आणि तिलारी परिसरात दररोज 40 ते 50 मिमी पाऊस पडत असल्याने राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पाहणीनंतर बोलताना आयुक्त एम. कार्तिक म्हणाले की राकसकोप आणि हिडकल या दोन्ही जलाशयातून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. राकसकोप आणि हिडकल जलाशयातून शहराला एकूण 105 MLD पाणीपुरवठा होत असून मे महिन्यापर्यंत शहराला पाणीटंचाई जाणवणार नाही, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. यावेळी केयूडीएफसीचे अभियंते, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मार्कंडेय नदीचे पाणी पात्राबाहेर. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नद्या व धरणांतील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्याने त्याचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. 2 दिवसांपूर्वी जलाशयाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे मार्कंडेय नदी दुथडी भरून वाहत आहे. मार्कंडेय नदीतील वाढत्या पाण्यामुळे कंगराळी खुर्द येथील जुना पूल यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक बंद झाली असून परिसरातील काही गावांचा संपर्कही विस्कळीत झाला आहे. नदीची पातळी धोक्याच्या दिशेने वाढत असल्याने नदीचे पाणी पात्राबाहेर पडून शेकडो एकर शेतीमध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मतदान यंत्र गोदामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी. शहराबाहेरील हिंडलगा परिसरात असलेल्या निवडणूक विभागाच्या मतदान यंत्र गोदामाला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शुक्रवारी पहाटे भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. निवडणूक साहित्याची सुरक्षितता, साठवणूक आणि उपलब्ध सुविधांचा त्यांनी आढावा घेतला.
संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याच्या देखभालीत कोणतीही त्रुटी राहू नये, सुरक्षा व्यवस्थेबाबत आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. गोदामामधील सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार काटेकोरपणे राबविण्यात याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी निवडणूक शाखेतील अधिकारी आणि संबंधित कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गोदामामधील व्यवस्था, साहित्य साठवणूक आणि सुरक्षा उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. जायंट्स सखीचा रद्दीतून बुद्धीकडे उपक्रम. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखी यांच्या वतीने रद्दीतून बुद्धीकडे या स्तुत्य उपक्रमासाठी घराघरातून जमा केलेली जुन्या वर्तमानपत्रांची रद्दी देणगी देण्यात आली. ही रद्दी आलन विजय मोरे आणि गंगाधर पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. हा उपक्रम जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी फेडरेशन ऑफिसर अपर्णा पाटील, राजश्री हसबे, दीपा पाटील, स्वाती फडके, नम्रता महागामकर, मनीषा कारेकर, अर्चना कंगराळकर, सुलोचना कुटरे, भाग्यश्री पवार तसेच जायंट्स सखीच्या इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. लक्ष्मी हेब्बाळकर समर्थकांचे जोरदार आंदोलन. बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार आणि राज्याच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजीची लाट उमटली आहे. हेब्बाळकर यांच्या समर्थकांनी सोमवारी रात्री येथील कित्तूर चन्नम्मा चौक येथे जोरदार आंदोलन छेडले. तसेच सरकार विरोधात आपला संताप व्यक्त केला. लक्ष्मी हेब्बाळकर या पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या अनुभवी राजकीय नेत्या आहेत. महिला बालकल्याण मंत्रीपद भूषवितांना राज्य सरकारच्या योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अपार कष्ट घेतले आहेत. त्यांच्या या कर्तृत्वाला सरकारने योग्य न्याय दिलेला नाही असा आरोप यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी केला.
याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.